हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज तुमच्यासोबत मी मसाले भाताची रेसिपी शेअर करणार आहे. आणि मसाले भात तयार करण्यासाठी आपल्याला जे साहित्य आहे ते बघावं लागेल. त्याच्यासाठी मी 3 वाटी तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातलेला होता. त्याच्यानंतर आपल्याला भिजत घातलेले वाटाणे घ्यायचे आहे, अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याच्यानंतर मिरची, कोथिंबीर आणि लसूण याची पेस्ट केलेली आहे. आणि जिरेपूड, खडे मसाल्यांमध्ये हिरवी विलायची, दालचिनी, मोठी विलायची, मिरे, लवंग, चिरलेला बटाटा, कोथिंबीर, त्याच्यानंतर चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि तेजपत्ता. आता कुकर लावलेला आहे आणि गरम करायला ठेवलेला आहे. गरम झाल्यावर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे मी 3 वाट्या तांदूळ घेतलेला होता आणि त्याच्यासाठी आता 4 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यात मोहरी टाकायची आहे. मोहरी एक अर्धा चमचा मोहरी टाकूया. आणि मोहरी जशी तडतडेल त्याच्यानंतर जिरा टाकूया. अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरा आपण फोडणीमध्ये टाकलेला आहे. आणि तुम्ही बघताय की जिरा आता तडतडलेला आहे. यानंतर आपल्याला जे खडे मसाले आहे ते टाकून घ्यायचे आहे. तेजपत्ता, दालचिनी, मिरे, लवंग, त्यानंतर विलायची आहे, हिरवी विलायची आणि मोठी काळी विलायची जी आहे ती सुद्धा याच्यात वापरलेली आहे. तिचा खूप सुंदर असा फ्लेवर येतो. प्रॉपर जो मसाले भात, पुलाव याचा जो स्मेल येतो तो त्याचाच असतो की मिरे आणि दालचिनी. आता मी ग्रीन कलरची जी छोटी विलायची असते ती टाकलेली आहे. आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला. कढीपत्त्याचा एक वेगळा फ्लेवर भातामध्ये असला की सुंदर त्याचा स्मेल येतो. आणि खडा मसाला थोडा फ्राय होऊ दिला की आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसूणची पेस्ट झाल्यावर जिरा पावडर टाकली, कारण की जिरा पावडर आधीच टाकलं असतं तर ते जळून गेलं असतं. त्यानंतर धणेपूड एक अर्धा चमचा टाकला. त्याच्यानंतर हळद एक अर्धा चमचा. ह्या सगळ्या मसाल्याला छान हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली मी, त्याचा एक वेगळा असा फ्लेवर येतो. सगळे मसाले मिक्स झाले की छान फ्राय होऊ दिले की त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या टाकायच्या आहे, ज्या की मी इथे बटाटे मोठ्या थोड्या फोडी करून घेतलेल्या आहे. कांद्याच्या थोड्या मध्यम फोडी करून घेतलेल्या आहे. त्यानंतर ह्याला थोडंसं हलवून त्यात मिरची आणि लसूण याची पेस्ट, मिरची, कोथिंबीर, लसूणची पेस्ट टाकली 1 चमचा. त्याला हलवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर भिजत घातलेले वाटाणे त्याच्यात टाकले 1 छोटी वाटी. आणि ह्या सगळ्यांना हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले छान मिक्स होतील. त्यानंतर टाकायचा आहे तो तांदूळ, भिजलेला तांदूळ, अर्धा तास आधीच भिजवून ठेवलेला तांदूळ आपल्याला घालायचा आहे. आणि या सगळ्यांना एक जे भांड्याला चिकटलेले असतात ते सुद्धा तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत. आणि ह्याला सुंदरपैकी मिक्स करायचं म्हणजे सगळ्या तांदूळाला जो मसाला आहे तो लागेल. आणि ह्यामध्ये टाकायचं आहे 2 चमचा मीठ. मी आपल्या 3 वाट्या तांदूळ घेतलेला होता त्याच्यासाठी 2 चमचा मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार हे मीठ वापरू शकता कमी जास्त प्रमाणात. आता ह्यामध्ये एक 1 इंच पाणी आपल्याला वर तांदळाच्या आपल्याला घालायचं आहे.
आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडा मसाला, त्याला मी काळा मसालासुद्धा म्हणते. तर तो गोडा मसाला आपल्याला त्याच्यात घालायचा आहे. तो मी 1 चमचा, 1 पूर्ण टीस्पून घातला आणि त्याच्यानंतर मिक्स केल्यानंतर त्याला पॅक केलेला आहे, कुकर लावलेला आहे. त्यानंतर 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपला हा मसाले भात सुंदरपैकी तयार झालेला आहे आणि त्याचा स्मेल सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे. आणि आता तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा कसा झाला आहे तो. नमस्ते.